नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादमध्ये। आता आपण जुईनगरमध्ये आहोत आणि सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे सर्व पक्षांकडून। आत्मी आपल्यासोबत आता आहेत माजी नगरसेवक जुईनगरचे विशालजी ससाने। सर्वांना माहिती आहे विशालजी ससाने हे युवा सेनेचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहेत त्यांच्या युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत। आणि नेरूळचा राजीव गांधी उड्डाणपूल ते जुईनगरचं फाटक रेल्वे लाईन आपण बोलतो सानपाड्याला जातो कारशेडला जातो तो पूर्ण भाग जो येतो इथं 3 वॉर्ड येतात। या 3 वॉर्डमध्ये म्हणजे एक पॅनल आपण समजूया तर एका वॉर्डाचे ते प्रतिनिधित्व करत होते माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि सध्या राजन विचारे यांचा प्रचार ते घरोघरी जाऊन करत आहेत। एक्झॅक्टली आत्ताची परिस्थिती काय आहे राजनैतिक स्वरूपामध्ये जुईनगरची आपण त्यांना विचारणार आहोत। ससाने मला सांगा की सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत, मग भले ते कसे असू दे कोणी केले तो आत्ताचा प्रश्न नाही आहे। सध्याचा विषय आहे की तुमच्या पक्षातर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाणे लोकसभेतून राजन विचारे उभे आहेत। एकंदरीत जुईनगरमध्ये काय माहोल आहे? सर्वांना जय महाराष्ट्र। जो आपण बोलल्यात की पक्षाचे गट होणे ही भूमिका तो 2 वर्षापूर्वी लोकांच्या समोर आलेलीच आहे। सर्वसामान्य लोकांची काय भूमिका येत आहे ह्या 20 तारखेला मतदानामधून पण ती आपल्या पूर्ण महाराष्ट्र नाही देशामध्ये ती कळून येणार आहे। 4 तारखेच्या वेळी आमचे राजन विचारे साहेब 2 लाखाच्या जास्त मताने निवडून येतील ही आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि सामान्य नागरिकांची मनाची हे व्यथ आहे। त्यानंतर राहिला दुसरा विषय म्हणजे राजन विचारे साहेब हा एक निष्ठावंत असून त्यानंतर जे त्यांनी जी कामं केले 10 वर्षात आणि विरोधात असताना पण त्यांना जे कामं करायला आलीत 19 पासून ते आत्तापर्यंत आपण पाहिलं असून कधी तो न झुकलेला आहे ना झुकलेला आहे। त्यांनी दिल्लीमध्ये पण जाऊन आपल्या नवी मुंबईचे दिपा पाटलांचा विषय असून दे किंवा आपल्या महानगर गॅसच्या रिलेटेड काय विषय असून दे जेटींचे विषय असून दे हे पूर्णपणे त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे आणि काय काय ठिकाणी त्यांनी न्याय पण लोकांना मिळवून दिलेला आहे। त्यांच्या जे कामगार शैलीत नाहीत म्हणजे स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांच्या प्रत्येकाला सहकार्य करणं आणि एक शिवसैनिकाला कशी साथ द्यायची आणि शिवसैनिकांना घेऊन कसं काम करायचं ही त्यांची प्रत्येक वेळी भूमिका जनतेसमोर आणि लोकांसमोर येऊन केलेली आहे। ससाने साहेब मला सांगा की तुमच्या जुईनगरमध्ये अशी कोणती कामं केलेली आहेत राजन विचारे यांनी की त्याच्यामुळे राजन विचारेंनाच मतदान होईल मताधिक्याने मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? आपण बघितलं असाल की केंद्र सरकारकडून येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात। जर नगरसेवक आणि आमदार त्यानंतर खासदार नगरसेवकाला कुठंतरी त्याच्या लिमिटेड कामं असतात त्या लिमिट कामाच्या पुढे जाऊन प्रशासक म्हणजे आता ज्यावेळी बसवलेला होता किंवा आयुक्त होते काही वेळी विरोधात आम्ही असताना काम करत असताना आमची कामं झाली नाही पण त्यावेळी खासदार आपल्या असल्यामुळे ती कामं आमची करता आली। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय होता 2010 आणि मधला काळातले जे खासदार होते माजी खासदार होते त्यांनी जुईनगरमध्ये कधी आले पण नाही अशी आम्ही भूमिका पाहिलेली। पण ज्यावेळी 2014ला राजन विचारे साहेब स्वतः आले आपल्या जुईनगरमधला एक महत्त्वाचा विषय होता तो महानगर गॅसचा तो विषयाला कुठंतरी वळण भेटला आणि त्या विषय पूर्ण राजन विचारेच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या इतर सर्व सहकार्याने तो पूर्ण केला आणि आज माझ्या माता भगिनींना तो गॅसचा जो विषय तो पूर्णतः आपल्याला त्यांना भेटायला। आता महानगर गॅस हा कशा पद्धतीने आला काय आला हे त्यावेळी आपण सर्वांनी पाहिलं आणि पण त्यांना त्याचा नारळ ओपनिंग करण्यासाठी सन्माननीय खासदार राजनजी विचारे व इतर नेते उपस्थित होते। फक्त महानगर गॅसचं काम केलं म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महानगर गॅसचे जे कनेक्शन्स आहेत ते एकूण किती युनिट्सला म्हणजे किती घरांना भेटले तुमच्या जुईनगरमध्ये? आपण बघा ना जुईनगरमध्ये 27 सोसायटी आहेत। 27 सोसायटी प्रत्येक सोसायटीमध्ये 96 घरे 96 घरांमध्ये तुम्ही प्रत्येक घरामध्ये गॅसचं उपलब्ध केलं। जुईनगरमधलं मी सेक्टर 24-25चं सांगते त्याच्या व्यतिरिक्त 2मध्ये पण झालं गावठांमध्ये झालं सेक्टर 23ला झालं। त्यानंतरची तुम्ही आता म्हटलं ना फक्त महानगर गॅस नव्हे मी विरोधात असताना नगरसेवक असताना मला खूप काय अडचणी येत होत्या काय काय ठिकाणी माझ्या फायली पण केल्या जात नव्हत्या पण राजन विचारे साहेबांच्या याच्या मार्गदर्शन म्हणजे ते स्वतः येऊन आयुक्तांना त्यावेळी रामास्वामी असून दे त्यानंतर मिसाळ साहेब असून दे त्यानंतर अभिजित बांगर साहेब असून दे इवन आता मागे येऊन गेलेले आपले कोणत्यातल्या नार्वेकर सर असून दे म्हणजे राहुल आपले हे नार्वेकर साहेबांनी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम आपला विषय होता की चिंचोली तलावचं माझ्या माहितीप्रमाणे कधी तलाव मी तर राहिलो कधीच तलाव माझ्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने साफ केला ते तलाव साफ करण्यासाठी किंवा त्या तलावचं एवढं म्हणजे 2.5 ते 3 कोटीचं काम करण्यासाठी मला जे
वेळोवेळी सहकार्य करण्यात आलं, ते राजन विचारे साहेब असतील किंवा इतर आपले जे नेते होते इकडचे. त्यानंतर दुसरी गोष्ट, अरे ते विरोधक आहे त्यांच्या वार्डात काम करायचं नाही. मग सिडकोकडून कशाप्रकारे आपल्या इथं काम झालेलं, सिडकोमध्ये आता शेवटी सिडकोमध्ये राजन विचारे खासदार असल्यामुळे त्यांचं तिथं वजन पडलं आणि त्या वजनांमुळे आपल्या सिडकोमधली पण ज्या अडचणी होत्या आपल्या इकडच्या त्या पण दूर करायला आम्हाला सोपं पडलं. काय ठिकाणी प्लॉटचे जे विषय होते ते प्लॉटचे विषय पण मांडण्यासाठी राजन विचारे साहेबांच्या मार्फत सोपं पडलं. आपण पाहिलं असं ना, आता हे सर्व महानगरपालिकेचे विषय, पण याच्या व्यतिरिक्त पण पुढं विद्युत लाईनचं जे विषय होतात किंवा विद्युत केबलचे विषय येतात. आपण पाहिलं असेल की विद्युतवाल्यांना फोन केलं तर ते फोन उचलत पण नाहीत. पण अशा वेळेला राजन विचारे साहेबांकडून त्यांचे जे युनिटचे मेन आहेत यांच्याशी चर्चा केल्या असता आपल्या जुईनगर विभागातले काय ठिकाणी विद्युतचे ज्या वाहिनी होत्या ज्या वारंवार कळून पण त्या बदलत नव्हत्या MSBकडून, त्याही बदलण्यात आल्या. लोकांना ज्या सुविधा सोसायटीच्या अंतर्गत ज्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात, कुठंतरी विद्युतवाले वेगळ्या प्रकारे ते करायला बघतात, ते आपण फ्रीमध्ये देऊ शकलो, हे राजन विचाराच्या सहकार्याने. मी असं म्हणत नाही की राजन विचाराने गटारातले किंवा मोजकीच कामं, पण ज्या कामाला आम्हाला त्यांचा पाठबळ भेटले त्या कामामुळं आणि त्या कामाच्या याच्यावर आम्ही त्या लोकांना मतदान मागतोय. आणि राहिलं हे देशाचं आणि राज्याचं मतदान आहे. याच्यामध्ये उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये काम केलं, त्यानंतर राजन विचारे साहेबांनी इकडच्या कोविडमधील जनतेच्यासाठी उभे राहिले, वॅक्सिनसाठी केले. खूप प्रकारे त्यांनी रक्ताचं शिबिर पण घेतले गेले आपल्या इथे. आपण पाहिलं असेल की नेरूळ विभागामध्ये पहिलं रक्ताचं शिबिर मानक हॉस्पिटलमध्ये हे शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेने घेतलं. म्हणजे अशा खूप काय गोष्टी आहेत ते लोकांकडे, आणि सहानुभूती किंवा काहीतरी असं नाही, पण लोकांमध्ये केलेली कामं. आणि तुम्ही पाहिलं इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातली काय परिस्थिती, हे तुम्ही सर्व मास मीडिया किंवा त्याच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपण दाखवलं पण गेलेलं आहे. मला सांगा विशालजी की खासदार निधी तुमच्या जुईनगर विभागामध्ये किती वापरण्यात आला? आणि हा गेल्या 10 वर्षाचा विचारतो, कारण की 2 टर्म खासदार राजन विचारे 2 टर्म होते, 2014 पासून ते 2019 पासून ते आतापर्यंत. तर खासदार निधी एकंदरीत किती वापरण्यात आला? आपण बघितलं असेल की खासदार निधी मूळ गोष्टी आणि जिथं महत्त्वाचं आहे तिथंच तो खासदार निधी वापरला जातो. त्यामध्ये तर जुईनगरमध्ये आपल्या म्हणजे साहेबांच्या मार्फत, कारण की मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण की रेल्वेचा एक आम्ही सानपाड्यामध्ये ब्रिज बघितला, FOB आहे, फुट ओव्हर ब्रिज. त्या ठिकाणी FOB साठी सुद्धा खासदार निधी वापरण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही विचारण्यात आलं की खासदार निधी एक्झॅक्ट कुठे मच्छी मार्केटला खासदार निधी दिलेला आहे, ठाण्यामध्ये दिलेला आहे, मीरा भाईंदरमध्ये दिलेला आहे. म्हणजे अशा जे शासकीय वास्तूकडे राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो दिलेला आहे खासदार निधी. तुमच्या जुईनगर विभागात किती दिला, ज्याच्यामुळे तुम्हाला जो फायदा झाला, नागरिकांना त्याचा फायदा झाला? आपण पाहिलं असेल की जुईनगरचा जो आपण कारशेद रोड बोलतो, तो कारशेद रोड हा रेल्वेचा आहे. हा स्वतः जुईनगर किंवा महानगरपालिकेच्या मालकीचा नाही. तिकडचा जो येणाऱ्या उड्डाणपूलचा ब्रिज, त्याच्यामध्ये साहेबांनी बऱ्यापैकी 3-3.25 कोटीच्या वरचा जो टेंडर कॉस्टिंग आहे त्यामध्ये तो निधी वापरलेला गेलेला आहे. ह्याच काय राजकीय गोष्टीमुळे तो काम करण्यासाठी आडवाओड करतात. कारण की आपण पाहिलं असेल की रेल्वेकडून परमिशन घेणे, ती परमिशन झाल्यानंतर महानगरपालिका त्या पुटअप करणे, टेंडर प्रोसेस करणं आणि राजकीय दबाव असल्यामुळे थोडासा तो विषय थांबवलेला आहे. पण जसे 2024मध्ये आपलं महाविकास आघाडीचं सत्ता बसत, त्या सत्ता बसल्यानंतर त्या कामालाही वेग येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. एक शेवटचा प्रश्न, ह्या ठिकाणी खूप सारे जे नागरिक आहेत, जनता आहे, ती मुंबई, लालबाग परळ म्हणजे मुंबईच्या भागातून आलेली आहे, ज्यांनी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या आदेशानुसार काम केलेलं आहे. तर एकंदरीत भारतीय जनता पार्टी आहे, म्हणजे आता त्यांची महायुतीमधली भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदेसेना आपण त्यांना बोलतो, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. तर यांचा एकंदरीत इथे जे आपण वास्तव्य बोलतो, राजकीय त्यांची इथं भूमिका किंवा वास्तव्य काय आहे, आणि त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवार गट म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांचं एकंदरीत इथे स्थान काय आहे? आपण बघा गेलं असेल तर जुईनगरमध्ये आता 4 नगरसेवक आहेत. एक त्यामध्ये थोडासा भाग BJPचा आहे, एक आपलं राष्ट्रवादीचा आहे आणि 2 आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे. म्हणजे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ आवटे साहेब असतील किंवा मी स्वतः असेल, म्हणजे 2, 4, 25, 25 गावठाण अशा ठिकाणी जे मुंबईवरून आलेले शिवसैनिक आहेत किंवा जे बाळासाहेबांच्या विचाराचे किंवा ठाकरे मातोश्रीशी निष्ठावंत राहिलेले असेही काही लोक आहेत, ते त्यांना कोणत्या पक्षाशी आणि काही हे घेणं देणं नाही. आपण दुसरा जो प्रश्न केला, ज्या दिवशी
काहीतरी ठाण्यावरनं महापौर आपलं हे महापौरच म्हणतात का त्यांना, का आता खासदारकीचे जे उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा रोड शो होता असं आम्हाला वाटलं. कारण की तिथं पक्ष कोण नव्हतं, सगळं प्रशासन होतं. पोलिसांच्या गाड्याचा डापा, त्यानंतर आपल्या महानगरपालिकांच्या गाड्यांचा डापा, इतर पक्षाचे कोणतं दिसले नाही. पण BJPने कुठंतरी आपले थेल्यावरचे माणसं उभी केली आणि त्यांच्या गळ्यात पट्टे घातले आणि तिथं ते शक्तीप्रदर्शन झालं. असं आमच्या इथं गावदी चौकात तो प्रकार दिसला. पण तुम्ही पाहिलं तर त्या फुटेजमधले आणि आपले तिथं स्थानिक पातळीवर जे बिचारे पोटबारी करतात त्यांच्यासाठी ते काम करतात, उद्या ते तिथं बसणार देणार नाही, अशा काही गोष्टी घडल्या आणि त्या लोकांना स्कार्फ घालून तिथं BJPचा प्रचार करायला लावलं. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा हा पक्ष मानला जातो, अशी आमची भूमिका आहे. मला सांगा विशालजी, 25,000हून जास्त इथं मतदान आहे तुमच्या जुईनगर विभागामध्ये. कितीचा लीड देण्याची तुम्हाला किती लीड देतात किंवा किती लीड तुम्हाला भेटेल जुईनगर विभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, राजन विचारे यांच्या या उमेदवारांना? आपल्याला मी सांगू इच्छितो की 4 वॉर्ड मिक्स केले तर 30,000चा वॉर्ड होतो आणि 30,000पैकी 30,000 मतदान होत नाही. आपल्या इथं 60% मतदान होणार. 60%तले आम्हाला असं वाटतं की 40% मतदान हे राजन विचारे साहेबांना होतील. आणि त्यानंतर म्हणजे कसं की सामान्य लोकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे असून दे, घरातली माझ्या माता भगिनी असून दे किंवा माझ्याबरोबरचे युवक सहकारी असून दे, यांची पण भूमिका तेच झाली की आम्हाला मशालला मतदान करायचं. म्हणजे फक्त एवढं नाही की आम्ही राजकीय म्हणून बोलतोय असं नाही, पण सामान्य लोकांची पण ही भूमिका आहे. कुठंतरी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करायचं काम हे केंद्रातनं केलेलं आहे, आपण पाहिलं असाल. त्यानंतर राहिलीची भूमिका प्रत्येक वेळी मांडणार आहे. आता BJPचं असं बघा गेलं तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला फाईट करण्यासाठी BJP हा पक्ष आम्हाला कठीण गेला असता. पण जे स्थानिक त्यांचे आमदार आहेत, त्यानंतर स्थानिक नगरसेवक होते इतर ठिकाणी व महानगरपालिकेमधले, तर त्यावेळी आम्हाला कठीण वाटलं असतं. पण आता एवढं सोपं झालं की त्यांच्या मनात आता कसं झाले की पक्ष म्हणून त्यांना दिसायचं आहे, पण खालच्या लेवलला काय काम करतात ते आपल्याला येतो तो काळच दिसून येईल. मिटिंगा घेताना असता आमच्या संजू नाईक साहेबांना तिकीट दिलं नाही म्हणून आम्ही काम करणार नाही, अशी पण त्यांची भूमिका दिसून येते स्थानिक लोकांच्या. आता फक्त चालले जसं चालले ते चांगलं चालले. याच्यामध्ये पण आता 2 गट आहेत. देवेंद्र फडणवीस त्या दिवशी सन्मान्य आमच्या म्हणजे एरोलीच्या महापौरांना भेटा आले तेव्हा सन्मान्य आमचे बेलापूरचे आमदार नव्हते. म्हणजे यांची अजूनही ती जी एकमेकांची जी जोडफोडी ती आमच्यासाठी सोपी पडणार आहे. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे विशालजी ससाने जे आहेत, जुईनगर विभागातले लोकप्रतिनिधी आहेत, माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, त्यांनी सांगितलेलं आहे की खासदारांच्या माध्यमातून जी काही कामं जी सामान्य माणसांना इफेक्ट करणारी आहे, त्यांचा परिणाम करणारी आहे, त्यांच्या दैनंदिन जीवनावरती ती करण्यात आलेली आहे. महानगर गॅसचा विषय जो होता तो तडीस लागलेला आहे. त्याचप्रकारे कोविडमध्ये जी गोष्ट झाली, कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये जो काय प्रॉब्लेम्स होता, लोकांनी सहन केला, त्याच्यामध्ये खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून खूप सारा दिलासा जुईनगरच्या नागरिकांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे जुईनगरचे नागरिक मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार आहे पक्षाचे राजन विचारे यांना भरघोस मतं देतील, मताधिक्याने त्यांना निवडेल आणि साधारणपणे 40%च्या वर, 40% त्यांनी आकडा सांगितला, 40%च्या वर मतदान हे जुईनगर विभागामधून राजन विचारे यांना होईल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर येणारे 20 मे आणि त्यानंतर येणारी 4 जून या दिवशी आपल्याला कळेल की एक्झॅक्टली पारडं कोणाचं जड राहील आणि कोण निवडून येईल. धन्यवाद.